Hello students, welcome to SPM Polytechnic Kumte Solapur. This is the fifth video lecture on unit number 4, Functions. I am Ms. Amruta Nandar, working as a lecturer in Electronics and Telecommunication Department. In this video lecture, we will going to see what is recursive function. In previous lecture, we had seen discussion on writing user-defined function, types of function, and parameter passing like call by value and call by reference. सो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रिकर्सिव्ह फंक्शन. सो रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे काय? अ फंक्शन दॅट कॉल इट सेल्फ इज कॉल्ड ॲज अ रिकर्सिव्ह फंक्शन. जो फंक्शन त्याच फंक्शनला म्हणजे स्वतःलाच कॉल करतो तर त्याला आपण काय म्हणणार आहे? रिकर्सिव्ह फंक्शन. अ रिकर्सिव्ह फंक्शन मस्ट डेफिनेटली हॅव अ कंडिशन दॅट एक्झिट फ्रॉम कॉलिंग द फंक्शन अगेन अँड अगेन. तर ह्या रिकर्सिव्ह फंक्शनमध्ये एक डेफिनेटली आपल्याला कंडिशन लिहावं लागतं जो तर त्या कॉलिंग फंक्शनला एक्झिट करू शकतो. हेज देअर मस्ट बी अ कंडिशन दॅट कॉल्स द फंक्शन इटसेल्फ इफ दॅट कंडिशन इज ट्रू. तर त्याच्यामध्ये ट्रू कंडिशनला एक फंक्शन असायला पाहिजे आणि फॉल्स कंडिशनला तर ती लूपमधून एक्झिट व्हायला पाहिजे. अशी एक आपण त्यामध्ये कंडिशन लिहिणार आहोत रिकर्सिव्ह फंक्शनमध्ये. द कंडिशन कुड ऑल्सो बी इम्प्लिमेंटेड वाईस वर्सा. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाईस वर्सा म्हणजे रिव्हर्स कंडिशनसुद्धा लिहू शकता. लाईक जर फॉल्स कंडिशनला लूप एक्झिक्यूट फंक्शन कॉल होत असेल आणि ट्रू कंडिशनला फंक्शन एक्झिट होत असेल असंही तुम्ही फंक्शन रिकर्सिव्हमध्ये लिहू शकता. सो व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ रिकर्सिव्ह फंक्शन? इट रिड्युसेस द लेंथ ऑफ प्रोग्राम. कारण आपल्याला एखादी फंक्शन अगेन अँड अगेन कॉल करायची असेल तर प्रत्येक वेळी ती प्रोग्राम लिहायची गरज नाही आहे फंक्शनची. एकदा आपण रिकर्सिव्ह फंक्शन लिहिला तर ती ॲटोमॅटिकली अगेन अँड अगेन कॉल होत राहील. त्यामुळे काय होणार आहे? लेंथ रिड्यूस होणार आहे. रिड्युसेस अननेसेसरी कॉलिंग ऑफ अ फंक्शन. तर प्रत्येक वेळी आपल्याला ती कॉलही करावं लागणार नाही. कारण एकदा रिकर्सिव्ह फंक्शनमध्ये आपण लिहिला तर ते ॲटोमॅटिकली कॉल होत जाईल जोपर्यंत फॉल्स कंडिशन येत नाही तोपर्यंत. युजफुल वेन सम सोल्युशन इज टू बी अप्लाइड मेनी टाइम्स. जेव्हा आपल्याला रिपीटेडली किंवा मेनी टाइम एकच सोल्युशन हवं असेल तर तेव्हाही आपण रिकर्सिव्ह फंक्शन यूज करू शकतो. सो आपण आता एक एक्झाम्पल बघूया. राईट अ सी प्रोग्राम टू फाइंड द फॅक्टोरियल ऑफ अ नंबर युजिंग रिकर्सिव्ह फंक्शन. तर फॅक्टोरियल कसं काढायचं आपल्याला माहिती आहे. तर बघूया रिकर्सिव्ह फंक्शननी कसं फाइंड आउट करायचं. दिस इज द कोड अँड दिस इज द आउटपुट फॉर द फॅक्टोरियल प्रोग्राम. अँड हिअर वी डिक्लेअर्ड द फंक्शन prototype and this is the function definition of that prototype, and here we call the function, the main function called function int fact int num. ओके. तर बघा ह्यामध्ये काय होणार आहे, जेव्हा ही फंक्शन कॉल केली जाईल पहिल्यांदा एक युजरनी नंबर एंटर करेल, त्यानंतर ती स्कॅन होईल. एकदा हा फंक्शन कॉल होईल तर इथून कंट्रोल इथे जंप होईल. तर ह्यामध्ये काय होणार आहे, एन ची व्हॅल्यू म्हणजेच नमची व्हॅल्यू आहे. पहिल्यांदा चेक करेल नम इज इक्वल टू 1 आहे का. दिस इज द एक्झिट कंडिशन. जर ही फॉल्स झाली असेल तरच ही एल्स पार्ट एक्झिक्यूट होणार आहे, अदरवाईज डायरेक्टली ह्या कंडिशनला येणार आहे, रिटर्न एफच्या कंडिशनला. ओके. नम इज इक्वल टू 1 आहे का चेक करा. आता तर सध्या नम इज इक्वल टू 5 आहे. सो दिस कंडिशन इज फॉल्स. एंटर इन टू द एल्स फंक्शन अँड एल्स कंडिशन. तर ह्या एल्स कंडिशनमध्ये काय होणार आहे, नम इज इक्वल टू 5 आहे अँड फॅक्ट n-1. n-1 म्हणजे 4. ओके. तर 4ला कॉल केलेला आहे तर 5 × 4 होईल आणि एफमध्ये स्टोअर होईल. असं कुठंपर्यंत होणार आहे, n इज इक्वल टू 1 होईपर्यंत. कारण इथे फॅक्टला आपण कॉल केलेला आहे, पुन्हा इथे जाईल, n-1 होईल. n-1 म्हणजे किती, 4. पुन्हा इथे जाईल, 4 चेक करेल, इज इक्वल टू 1 आहे का, नाही. पुन्हा इथे या. आता नम इज इक्वल टू किती झालेला आहे, 4. 4 × 5 × 3 × 2 × 1 असं करत करत हा पूर्ण लूप एक्झिक्यूट होईल. आणि एकदा n इज इक्वल टू 1 झाला तर ह्या रिटर्न 1 करेल. रिटर्न 1 झाल्यानंतर म्हणजेच हा कंडिशन ट्रू आहे असं आपल्याला कळेल. जर हा ट्रू असेल तर पूर्ण इफमधून बाहेर पडेल, एल्समधून बाहेर पडेल आणि रिटर्न एफची जी काही व्हॅल्यू असेल तर ती या एफमध्ये जाईल. ओके. तर एफ इज इक्वल टू 120 इथे प्रिंट झालेला आहे. सो दिस इज द रिकर्सिव्ह फंक्शन. तर हा काय आहे, रिकर्जन फंक्शन आहे. तर ह्यामुळे काय झालेलं आहे, आपल्याला प्रत्येक वेळी फॅक्ट
कॉल करावा लागला नाही, इथे प्रत्येक वेळी कॉल करावा लागला नाही. तर ह्या कंडिशनमुळे तो स्वतःच कॉल करतो, पुन्हा पुन्हा आपल्याला कॉल करायची गरज नाही. त्यामुळे लेंथ ऑफ द प्रोग्राम ही कमी झालेली आहे आणि आपल्याला पाहिजे ती आउटपुटसुद्धा मिळालेली आहे. ओके, सो दिस इज द रिकर्सिव्ह फंक्शन. तर आता आपण बघूया काही कोड्स जे आतापर्यंत आपण बघितलेलं नाही आहे पूर्ण युनिटमध्ये. तर ॲक्च्युली थेरी पार्ट इथे संपलेला आहे, फंक्शनचा जो थेरी पार्ट आहे तर तो संपलेला आहे. तर आपण कोडिंग प्रॅक्टिस करूया. तर पहिला प्रोग्राम आहे, राईट अ सी प्रोग्राम टू ॲड 2 नंबर्स युजिंग फंक्शन. तर 2 नंबर आपल्याला ॲड करायचे आहेत फंक्शन यूज करून. तर कसं, तर फंक्शन तुम्ही कुठलाही यूज करू शकता. फंक्शनचे 4 टाईप्स आहेत. तुम्ही कॉल बाय व्हॅल्यू घ्या, पॅरामीटर पॅसिंगसुद्धा वेगळं घेऊ शकता, कॉल बाय रेफरन्स घेऊ शकता, विथ आर्ग्युमेंट, विदाउट आर्ग्युमेंट्स, विथ रिटर्न, विदाउट रिटर्न, कसंही तुम्ही यूज करू शकता. सध्या मी तरी विथ आर्ग्युमेंट्स आणि विथ रिटर्न व्हॅल्यू असं घेतलेलं आहे फंक्शन. सो ओके, तर पहिल्यांदा फंक्शन प्रोटोटाईप इथे डिक्लेअर केलं आहे मी आणि त्याच्यानंतर 2 व्हॅल्यूज युजरकडून घेतल्या आणि 2 व्हॅल्यूज मी इथे दिले, ॲड 1 n1, n2. तर हे जे व्हॅल्यू आहेत तर ते इंट ए आणि इंट बी मध्ये जातील आणि सी इज इक्वल टू रिटर्न होईल सममध्ये आणि सम प्रिंट होईल. ओके, इंटर 2 नंबर्स 10 आणि 20 युजरने एंटर केलेला आहे. n1 इज इक्वल टू 10, n2 इज इक्वल टू 20. सो सी इज इक्वल टू 10 + 20 इज इक्वल टू 30. 30 रिटर्न होईल, 30 प्रिंट होईल. ओके, खूप इझी आहे. तर तुम्हाला एक टास्क आहे, तर ह्याच प्रोग्राममध्ये आता ॲडिशन तर मी केलेली आहे, तुम्ही सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ह्याच प्रोग्राममध्ये ॲड करा. तर कसं करायचं, इंट ॲड इंट ए कॉमा इंट बी आहे ना, त्याच्याच खाली सबस्ट्रॅक्शनचा फंक्शन डेफिनेशन लिहा, मल्टिप्लिकेशनचा फंक्शन डेफिनेशन लिहा आणि डिव्हिजनचा लिहा. आणि ह्या समच्या खाली हा प्रिंट झाल्यानंतर सबस्ट्रॅक्शनचा सेम स्टेटमेंट्स येतील. सबस्ट्रॅक्शनचं स्टेटमेंट आणि प्रिंट, मल्टिप्लिकेशनचं स्टेटमेंट आणि प्रिंट, डिव्हिजनचं स्टेटमेंट आणि प्रिंट. ओके, म्हणजे एकाच प्रोग्राममध्ये तुम्ही 4ही व्हॅल्यू करू शकता. ठीक आहे, ॲज अ कॅल्क्युलेटर म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. राईट अ सी प्रोग्राम टू फाइंड सम ऑफ n नॅचरल नंबर्स एंटर्ड बाय द युजर. तर काय करायचं आहे, सपोज युजरने एखादी नंबर एंटर केलेली असेल तर तिथंपर्यंत असलेले सगळे नॅचरल नंबरची ॲडिशन प्रिंट करायची आपल्याला युजिंग फंक्शन. सो दिस इज द फंक्शन. तर इथं आपण काय केलेलं आहे, रिकर्सिव्ह फंक्शन यूज केलेलं आहे. कुठं दिसतं सांगा रिकर्सिव्ह फंक्शन, दिस इज द रिकर्सिव्ह फंक्शन. ॲड n-1 ह्याला कॉल करतोय तो इटसेल्फ, दिस फंक्शन कॉलिंग इटसेल्फ ओनली. ओके, तर फंक्शन प्रोटोटाईप डिक्लेअर केलेला आहे. n, सम असे 2 व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. जर युजरनी n10 प्रिंट केले, 10 दिलेलं आहे तर ते स्कॅन केलं आहे. आफ्टर दॅट ॲडिशनला मी कॉल केला आहे, तर हा 10 इथे जाईल. जेव्हा n इज इक्वल टू, दॅट इज नंबर इज इक्वल टू 1 होईल, तर तेव्हा काय होणार आहे, तर हा एक्झिट होणार आहे. जर हा 1 नसेल तर काय होणार आहे, कंटिन्युअस ॲडिशन होत राहील. ओके, पहिल्यांदा 10 + 9 होईल, मग 9 + 8 होईल, असं ॲडिशन 1 पर्यंत होईल आणि त्याची जी ॲडिशन आहे तर ती इथे रिटर्न करणार आहे आपण. रिटर्न झाल्यानंतर सम प्रिंट होईल. ओके, खूप इझी आहे फंक्शन हा, तर फक्त तुम्हाला थोडंसं समजून घ्यायचं आहे. ओके, आफ्टर दॅट राईट अ सी प्रोग्राम टू फाइंड फॅक्टोरियल ऑफ अ नंबर. आता फॅक्टोरियल कसं काढायचं हे आत्ताच मी रिकर्सिव्हमध्ये सांगितलेलं आहे. तर इथं अजून एकदा एक्झाम्पल घेतलेलं आहे. 4चा फॅक्टोरियल म्हणजे 4 × 3 × 2 × 1. ओके, अप टू 1 आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4चा फॅक्टोरियल 24. प्रोग्राम बघूया. आता इथं काय केलेलं आहे, रिकर्सिव्ह फंक्शन यूज केलेलं नाही आहे. फॅक्टला आपण पुन्हा कॉल करतोय का, नाही, विदाउट रिकर्सिव्ह फंक्शन आपण करतोय. तर कसं करायचं आहे, स्कॅन करून घ्या नंबर पहिल्यांदा. ओके, युजरने 4 एंटर केलेला आहे. फॅक्ट नंबर ह्या फंक्शनमध्ये जायचं आहे. तिथं काय होईल, लूप एक्झिक्यूट होईल अप टू नंबरपर्यंत, म्हणजे 4 टाइम्स हा जो लूप आहे तर तो एक्झिक्यूट होत राहील आणि त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन पण होत राहील. एकदा मल्टिप्लिकेशन 1 पर्यंत झालं असेल तर आन्सर रिटर्न करतोय मी. आन्सर रिटर्न कुठं होईल, फॅक्टोरियलमध्ये, आणि फॅक्टोरियल प्रिंट होईल. ओके, व्हेरी इझी अँड व्हेरी सिम्पल.
तर ह्यामध्ये काय झालेलं आहे, तर हा जो फॉर लूप आहे, आपण जेव्हा रिकर्जन फंक्शन यूज करतो तर हा फॉर लूप येणार नाही. ओके, इफ लूप येतो तिथे. राईट अ सी प्रोग्राम टू रिव्हर्स अ नंबर युझिंग रिकर्जन. रिव्हर्स कसं करायचं, सपोज 1 2 3 जर लिहिलेलं असेल तर मला आउटपुट काय मिळायला पाहिजे, 3 2 1. ओके, तर ह्याला रिव्हर्स कसं करायचं बघूया आपण युझिंग रिकर्जन फंक्शन, कारण मल्टिपल टाइम्स आपण इथे त्या फंक्शनला कॉल करावा लागतो. सो रिकर्जन फंक्शन आपल्याला यूज करायचं आहे. युजरने एक नंबर एंटर केलेला आहे 4 5 6. तर रिव्हर्स हा एक मी प्रोग्राम फंक्शन लिहिलं आहे ज्यामध्ये माझा नंबर रिव्हर्स होणार आहे. ओके, तर बघा रिव्हर्स कसं होणार आहे, फंक्शनला मी कॉल केला आहे इंट नम. आता इथे स्टॅटिक म्हणजे काय, दिस इज ऑल्सो वन ऑफ द डेटा टाईप. ओके, तर हा पण एक डेटा टाईप आहे किंवा स्टोरेज टाईप असंही त्याला म्हणतात. तर हा स्टॅटिक सम म्हणजे काय, ह्याच्यामधले जे काही व्हॅल्यू असतील तर ते चेंज होत नाहीत, त्यासाठी आपण स्टॅटिक व्हेरिएबल इथे यूज केलेले आहोत. जर नंबर आर इज इक्वल टू नम मॉड्युलस ऑफ 10. ओके, तर ह्याचं मिनिंग काय आहे, तर ह्याची जी युनिट व्हॅल्यू आहे, तर ह्याची जी युनिट व्हॅल्यू आहे तर ती स्टोअर होणार आहे. ओके, तर या प्रोग्राममध्ये काय होणार आहे, इफ नम हा कंडिशनच्या इथे आर इज इक्वल टू नम मॉड्युलस ऑफ 10. आता मॉड्युलस ऑफ 10 म्हणजे काय, आरमध्ये काय स्टोअर होणार, आरमध्ये स्टोअर होणार आहे ह्या मॉड्युलस ऑफ नम 10 ची रिमाइंडर. ओके, तर इथे क्वोशंट न स्टोअर होता रिमाइंडर स्टोअर होणार आहे. तर डिव्हिजन आणि मॉड्युलसमधले डिफरन्स हे मी फर्स्ट युनिटमध्ये ऑलरेडी सांगितलेले आहे. ओके, जेव्हा ह्याचा रिमाइंडर स्टोअर होणार आहे 4 5 6 डिवायडेड बाय 10 केल्यानंतर काय होणार आहे 6. ओके, तर सममध्ये आता स्टॅटिक सम म्हणजे ह्याची इनिशियल व्हॅल्यू 0 असणार आहे, तो सो 0 × 10 प्लस आर. ओके, सो किती झालेलं आहे, 0 × 10 म्हणजे 0च होणार आहे, प्लस आर म्हणजे किती, सममध्ये आर म्हणजे 6 स्टोअर होणार आहे. आफ्टर दॅट नंबरला डिवायडेड बाय 10 करायचं आहे. आता डिवायडेड बाय 10 म्हणजे काय, तर ह्याची जी क्वोशंट आहे तर ती स्टोअर होणार आहे. म्हणजे आता क्वोशंट किती येणार आहे 45. तर 45ला पुन्हा आपल्याला मॉड्युलस ऑफ 10 करायचं आहे. मॉड्युलस ऑफ 10 केल्यानंतर काय होणार आहे, 45चा 5 येणार आहे. ओके, क्वोशंट किती येणार आहे 5 येणार आहे. तर आता हेच प्रोसेस रिपीटेड होत हा जो नंबर आहे तर तो रिव्हर्स होणार आहे. तर हा रिव्हर्स झाल्यानंतर आपण काय करतोय, रिटर्न सम आणि तो प्रिंट करतोय. सो दिस इज द program to how to reverse a number using recursion. Okay, so this is all about today's video lecture and this is the homework for today's video lecture. Complete this program. Okay, thank you and happy coding.